महाराष्ट्रभर घरगुती सिलेंडरसाठी रांगा लागल्या होत्या। मुंबईत तशी परिस्थिती नव्हती, पण आता मुंबईकरही सिलेंडरसाठी रांगेत उभे राहिलेत। तर वडापावसाठी सुद्धा ठेलेवाल्यांनी आता चूल मांडलेली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा आता मुंबईतही सुरू झालाय। त्यामुळेच मुंबईकरही आता रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत लागलेत। भर उन्हात सिलेंडरसाठी अशा रांगा लागल्यात। ही दृश्य कांदिवलीतील चारकोपची आहेत। 8 ते 10 दिवस आधी सिलेंडरची बुकिंग होऊनही काहींना सिलेंडर मिळालेलं नाहीये। तर नागरिकांचा संताप अनावर होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप हे सुरू आहे। चारकोपसह पोईसरमध्ये देखील महिलांच्या रांगा लागल्यात। या परिसरात गॅस पाईपलाईन नसल्यानं सिलेंडरनं LPGचा पुरवठा केला जातो। त्यामुळे सिलेंडर घेऊन महिला मोठ्या प्रमाणात सिलेंडरच्या प्रतीक्षेत आहेत। काय अजून आलेले नाही। रोज 10 वाजता येतात, आज 10 वाजले, 10:30 वाजले, वाजून गेले तरी आली नाही सिलेंडरची गाडी। त्यामुळे किती टाइम उभा राहायला लागेल काही सांगू शकत नाही। 6 वाजल्यापासून इथे उभे आहोत आम्ही सिलेंडरसाठी आणि 4 दिवस येतोय। सिलेंडरवाला बोलतो आज या, उद्या या, परवा या असं सांगतोय। 4 दिवस झाले आणि मग आम्ही करणार काय? आमचं सिलेंडर संपलं तर 4-5 दिवसासाठी नंतर मग काय करणार आम्ही लोक? 4 दिवस झाले आम्हाला। 4 दिवसापासून आम्ही इथे उभे आहोत। आम्हाला अजून बाटला भेटला नाही। लाईन लावतोय, बाटले संपतात, 50 बाटले येतात, त्याच्यामधून पण आम्हाला भेटत नाही। लाईन लावतोय आणि जातोय। आम्ही परत रिटर्न घरी जातोय आणि परत नंतर तेवढीच लाईन लावा येतोय रोजची। दूसरा काय पर्याय? काय तुम्ही दूसरा पर्याय? आता सरकार काढणार ते, आम्ही काय करणार? बोलते कि गैस नहीं मिलेगा, चूल्हा जला लेंगे। यहाँ पे कहाँ ये चूल्हा जाएंगे बताओ? ये ऐसा जगह है आप चूल्हा जला सकते हो? आपको मिला गैस? नहीं, अभी लाइन पे खड़ा हूँ। अभी क्या करूँ, देखता मिला कि नहीं मिला। अभी आगे क्या होता है कि नहीं, बुकिंग वालों को भी नहीं मिल रहा है तो क्या करे। अभी आम पब्लिक का क्या होगा तो उसको मालूम ही नहीं। नवी मुंबईमध्ये देखील 1 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। ऑनलाईन बुकिंग करताना अडचणी येत आहे। त्यामुळे नागरिक आणखीनच हैराण झालेत। 8 बजे आई हूँ मगर अभी गाड़ी भी आया है मगर वो भी आधा ही है और एक ही गाड़ी आ रही है। अभी गाड़ी टोकन बिकन कुछ कुछ दिया? भी नहीं मिला है। कुछ भी नहीं मिला है। आज तीसरा दिन है मेरा। सकाळी 3 वाजता फाटी पण तुम्हाला करता गॅस मिळत नाही? हा, मला भेटतच नाही। काय करणार? काल आलो, परवा आलो, आज आलो, 3 दिवस झाला, भेटतच नाही। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानं मुंबईमधला वडापावही आता चूल आणि कोळशाच्या शेगडीवर तयार होतोय। मुंबईमध्ये वडापावच्या रस्त्यावर गाड्या आहेत, मात्र सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे वडापाववाल्यांनी चूल आणि कोळशाच्या शेगड्या पेटवल्या आहेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका मुंबईतील सर्वसामान्य गोरगरीब व्यापाऱ्यांनाही बसतोय। ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांना मात्र याचा सामना करावा लागतोय। पब्लिक बहुत परेशान है खाने पीने के लिए। जहाँ कोई कुछ मिल रहा है वहाँ पब्लिक खा ले रही है। बहुत से होटल भी बंद हो गए। चाय है बाजू में वो भी बंद हो गया। RCF गेट पे होटल है वो भी बंद हो गया है। हम लोग भी 1-2 दिन करेंगे, फिर हम लोग का भी बंद करना पड़ेगा। गैस नहीं है, कुछ भी नहीं है। लकड़ी पे बना रहे, चूल्हे पे बना रहे, यही सब प्रॉब्लम हो रहा है। बहुत से दिक्कत हो रही, पब्लिक को भी दिक्कत हो रही। खाने पीने को भी नहीं मिल रहा है रोड पे। ऐसे पब्लिक भूखे भी रह जाते हैं। तो कितने दिन से आप ये कोयले पे बना रहे हो? आज 4 दिन हो गया। 4 दिन से बना रहा हूँ। कमर्शियल गैस नहीं मिल रहा? नहीं मिल रहा, सरकार नहीं दे रही। क्या बोला जा रहा है आपको? क्या जवाब? बोलते कि घर वाला मिलेगा, घर वाला भी बुकिंग नहीं हो रहा है, होटल का भी नहीं बुकिंग हो रहा है। पब्लिक बहुत परेशान है। मुंबईच्या मनीष कॅफेतही जेवण बनवण्यासाठी चुलीचा आधार घेण्यात आलाय। व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे लाकूड आणि कोळशाचा वापर करून चुलीवर जेवण तयार केलं जातंय। मुंबईत LPG सिलेंडरचा जिथे कमर्शियल कामासाठी वापर केला जातो तिथे मोठा तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे बरेचसे हॉटेल रेस्टॉरंट बंद झालेले आहेत। मात्र इथे आपण पाहतोय की फक्त इलेक्ट्रिक उपकरणाच्या माध्यमातून जे साहित्य बनवता येईल ते बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र जिथे गॅसच्या माध्यमातून जे मेदूवडे किंवा इडली आणि इतर जे पदार्थ बनवले जात असायचे ते मात्र सध्या तरी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत। या गोडाऊनच्या बाहेर आपण पाहतो की 2 चूल या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत आणि या चुलीवरती आता मनीषचं जेवण हे बनवलं जातंय। काही कुक आहेत जे आतमध्ये गॅसवरती काम करायचे ते आता या चुलीवरती जेवण बनवताना पाहायला मिळतात। गोडाऊनच्या बाहेरच जिथे गॅसवरती जेवण बनवलं जात होतं त्या गोडाऊनच्या बाहेरच या 2 चूल मांडण्यात आलेल्या आहेत। 3 दिन से ऐसे हम लोग बना रहे हैं। सब ब्रांच भी देना पड़ेगा, दाल राइस को अपना जो है थोड़ा कुछ देना पड़ेगा।
इसके लिए 3 दिन से बहुत तकलीफ से हम लोग कर रहे हैं। कितने सालों के बाद चूल्हा जला है? अभी पहला बार चल रहा है, कितने सालों में? अभी 15 साल के बाद में चल रहा है, और कभी हो गया नहीं ऐसा। लॉकडाऊन में ये हाल आया नहीं। महाराष्ट्रातही विविध शहरांमध्ये सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावतीपासून ते लातूर आणि धाराशिव पर्यंत नागरिकांच्या सिलेंडरसाठीच्या रांगा थांबताना दिसत नाहीये. सकाळपासूनच नागरिकांची सिलेंडरसाठीची धावाधाव ही सुरूच आहे. धुळ्यातल्या एका गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरवरून SRPF जवान आणि नागरिकांमध्ये वादही झाला. शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत पोहोचली. सिलेंडरचा काळा बाजार थांबवण्यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाकडून भरारी पथकं तयार झाली आहेत. व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यानं काही हॉटेल्स चालकांनी घरगुती गॅसचा वापर सुरू केलाय. अशा हॉटेल चालकांवर प्रशासनानं छापे टाकून कारवाई देखील सुरू केली आहे. बीडमध्ये 203 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. 28 घरगुती सिलेंडर हॉटेल्समधून जप्त करण्यात आले. इकडे जालन्याच्या अंबडमध्ये हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधून 9 घरगुती सिलेंडर ताब्यात घेण्यात आले आहेत. सध्या घरगुती सिलेंडरलाच सरकारकडून प्राधान्य दिलं जातंय. मात्र व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर काही हॉटेल चालकांनी सुरू केलाय. असे हॉटेल चालक आता भरारी पथकाच्या टार्गेटवर आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.